सांगू ना मी 2023 च्या बोर्ड एक्झाम मधला आहे. तर आज ताळेबंद सहित पूर्ण सांगतो याच्यासाठी. हा पा कोण कोण भागीदार आहे? अरुण, वरुण आणि करुण. प्रमाण आहे म्हणजे त्याचं 2:1, 2:2:1. आता 2:2:1 आपण कसं लिहितो? फ्रॅक्शन मध्ये लिहिता येते सगळ्यांना. कसं लिहायला लागतं मग? 2/5, 2/5, 1/5. आपल्याला ताळेबंद दिला आहे 31 मार्च 2019 चा आणि मृत्यू कधी झाला आहे म्हणजे पहा 1 जुलै. म्हणजे 31 मार्च पासून 1 जुलै पर्यंत करून हा जिवंत होता. म्हणजे तो किती दिवस व्यवसायात होता? 3 महिने. एप्रिल, मे, जून, जुलै येऊ काय? मग किती महिने गेला? कोणाचा मृत्यू झाला? कोणाचा? करूनचा. फक्त चला पहिली समाजना काय म्हणते? सर्व ऋणको वसुली योग्य आहे. मग ऋणको पहा बरं उदाहरणार्थ तिथं संशयित कर्ज किती आली आहे? किती आली? ही 400 कोणती आहे? जुनी. आता नवीन वाली कोणती आहे? समायोजनवाली. तर काय म्हणते नवीन वाली? सर्व ऋणको वसुली योग्य. म्हणजे नवीन वाली किती आहे? काहीच नाही. तर नवीन वाली लहान आहे. ऋणको नंबर टाकले. नंबर दुसरा बँक कर्जाचे संपूर्ण शोधन करण्यात. मग कर्ज आलाय का बा? त्याचे शोधन करा लागेल. शोधन केले म्हणजे पैसे त्याच्यावर नंबर टाकून घ्या. तिसरी म्हणजे बाई उपस्करावर 550 रुपये घसारा. मग उपस्करावर टाका. चौथ्या नंबरची म्हणजे की गुंतवणूक बाजारात 10% नफ्यावर विकली. मग पहिले गुंतवणूक पहा किती होती? 15,000. किती होती? आणि ही गुंतवणूक आपण बाजारात विकली. शिकलोय आपण समज. आणि कशी विकली? 10% तोट्यावर का 10% नफ्यावर? मग नफा काय करत असते? प्लस. आणि तोटा असला तर मग 15,000च्या 10% किती? म्हणजे आपण विकली किती असं? 16,500. किती विकली? विकली म्हणजे पैसा आणि शोधन केले म्हणजे पैसा. जरा गुंतवणूकीवर नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतरची म्हणजे संस्थेच्या ख्यातीचे मूल्य 7,500 रुपये असून त्या रकमेचे संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडण्यात आले. मग पहिले की या ताळेबंदात आपल्या क्वेश्चन मधल्या याच्यात आपण परवाच्या दिवशी शिकलो आहे. पहिले या ताळेबंदात ख्याती किती आली आहे? ही ख्याती कोणती आहे? जुनी. म्हणजे मृत्यू होण्याच्या आधीची. मग आता आपण वर्किंग नोट बनवू. इथं एक छोटीशी बनवायची ना. हा काय आहे वर्किंग नोटचं नाव? ख्यातीचे मूल्यांकन. आता ख्यातीचे मूल्यांकन करण्यासाठी बाई आपल्या ख्यातीचे मूल्य समायोजनेत पहा किती लावा म्हणते? समायोजनेत पहा किती लावा म्हणते? 7,500. आणि आपल्या जुन्या ख्यातीचं मूल्य किती होतं? मग आता नवीन मूल्य किती आहे? 7,500. जुनं मूल्य किती होतं? म्हणजे ख्याती किती रुपयानं वाढली? 2,500. वाढली का घटली? आता हे जे वाढली कितीनं वाढली? 2,500. याच्या मधला फक्त करूनचा हिस्सा काढा म्हणजे वाचली काय समाजना? करूनचा हिस्सा काढा म्हणजे काय? मग हे जे ख्याती वाढली हे कोणाची वाढली? मग संस्था किती लोकांची वाढली? तिघांना हे समजलंच नाही. मग आता की 7,500 वाटाचे, 5,000 वाटाचे की 2,500? जुनी किती होती? 5,000. नवीन किती लावा म्हणे? मग वाढली किती न? मग हे 2,500 वाटून द्यायला लागत ना.
त्या दिवशी मी तुम्हाला शिकवलं तेव्हा फक्त कोणाचा हिस्सा काढा म्हणे, मृत भागीदाराचा. मग आज मृत भागीदाराचा काढा लागते काय? मग ते ख्याती सर्वांना डिवाइड करायचे. किती रुपये डिवाइड करायचे? चला 2500 गुणेला 2 भागीला 5 इज इक्वल टू 1000. 2500 गुणेला 2 भागीला 5 इज इक्वल टू 2000. 2500 गुणेला 1 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 500. सॉरी किती हजार पाहिजे? 1500. सगळ्यांना ही ख्याती. आता हे वाटलेली ख्याती कुठे गेला? त्यांच्या भांडवल खात्याच्या. आणि याची दुसरी नोंद करा लागत नवीन ताळेबंदाच्या संपत्तीला. जुनी ख्याती किती आहे? आता वाढली ना? कितीने वाढली? म्हणजे नवीन ताळेबंदात किती? समजले रे? किती न वाढली? कोणाची वाढली? मग संस्थेतल्या प्रत्येक भागीदाराने वाटून घ्यायची. समजली समाजांना? चला त्याच्यानंतरची काय म्हणजे करूनचा संस्थेच्या नफ्यात 5000 आहे. म्हणजे मृत्यू कोणाचा झाला? करूनचा. तर याचा आता आपल्याला काढायचा आहे मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा. मग कोणाचा हिस्सा काढावा लागते? करूनचा नफ्यातील हिस्सा. कशातील? नफ्यातील. मग आता रोजच्या सारखं सरासरी नफा काढावा लागते. डायरेक्ट सांगताय का एका वर्षाचा अनुमानित नफा किती? अनुमानित म्हणजे एक्सपेक्टेड, अंदाजित नफा किती आहे? 5000. किती दिवसाचा? कोणता नफा भैया? अंदाजित. म्हणजे आपला एक्सपेक्ट काय असो का कंपनीले किंवा आपल्या संस्थेले एका वर्षाचा नफा किती होईल? किती दिवसाचा झाला? आता आपल्याला पाहिजे 3 महिन्यांचा नफा. किती महिन्यांचा? चला इथं काढू. 5000 गुणेला 3 भागीला 12 1250. हा किती दिवसाचा आहे? हा किती दिवसाचा आहे? पण कोणाचा आहे? आता काढा लागते मृत भागीदाराचा हिस्सा. तो मृत्यू कोणाचा झाला? मग आता काढू करूनचा हिस्सा. चला नफा किती आला? 1250. आणि करूनचा हिस्सा किती होता? 1/5 म्हणजे होते 250. किती होते? 250. हा झाला मृत भागीदारांचा आणि इतर भागीदारांचा ख्यातीचा हिस्सा. आणि तो झाला मृत भागीदाराचा. आता एक शेवटची समायोजन आहे, लास्ट वाली वजा. असं त्या दिवशी शिकलो आपण. आतापर्यंत आपण काय घेतो? वारसदाराचे. आज काय म्हणते का अरुणच्या वारसदाराला पैसे कसे दिले? NEFT म्हणजे फोन पे, गुगल पे न पैसे दिले. म्हणजे कर्ज लिहायचं का रोख किंवा बँक खाते लिहायचं? मग आज आपल्याला रोख खातं बंद करायला लागल. चला त्याच्यानंतर झालं 2023 च्या पेपरात नोंद होते. आता पहिलं खातं बनवू आपण अधिकोष खातं किंवा आपण म्हणत असतो बँक खातं. तर पहिले बँक खात्यात काय लिहायचं? कोणत्या बाजूला? सांगा बँकेची शिल्लक किती आहे? कुठून आणायचे पैसे पहिले ना? पा ताळेबंदात पा बँक शिल्लक आहे किती? आता शिल्लक लिहिली. शिल्लक लिहिल्यानंतर या खात्याचा नियम आहे, पैसा आला गेला. चला मी सांगतो तिथं लक्ष द्या. दुसऱ्या नंबरची समायोजन म्हणजे बँकेच्या कर्जाचे काय केले? मग पैसे कोणती बाजू? बँक कर्ज खाते. किती होतं कर्ज? शोधून किती केलं असं? पूर्ण ना? पूर्ण म्हणजे किती? आता चौथी समायोजन बघा. विनियोग. चौथी ना? विनियोग आपण कसा विकला?
विनियोग कितीचा होता? विकला कितीला? विनियोग विकला, पैसा कोणती बाजू? गुंतवणूक खाते की विनियोग खाते? गुंतवणूक. विकला कितीला? अजून शोधा. पैसे आले की गेले? गेले आहे. मृत्यू झालेल्या भागीदाराला पैसे कसे द्या म्हणे? पण किती द्यावं लागते माहिती, म्हणून आपण बँक खातं बंद करणार, याला असंच पेंडिंग होतो. आता दुसरं खातं कोणतं? नफा समायोजन. आपण याला कोणतं खातं म्हणत असतो? आता पुनर्मूल्यांकन खातं बनवताना कोणत्या नोंदी घ्यायच्या? तर पहिले देयता बाजूले पहा, काही घटलं वाढलाय काय? आता संपत्तीले झाला. गुंतवणूक कितीची होती? आणि ती विकली 16,000, म्हणजे गुंतवणुकीत काय झाली? आणि संपत्ती वाढली. गुंतवणूक कितीने वाढली? 1500 ने. कितीने वाढली? चला, गुंतवणुकीनंतर आहे उपस्कर. किती होते? आणि त्याच्यावर काय आकारामध्ये? 550 रुपयाचा. मग घसारा आकारला तर वस्तू वाढते का घटते? कुठं घेऊ? उपस्कर 550 रुपये. चला, त्याच्यानंतर ऋणको. तर ऋणको साठी इकडे लक्ष द्या. ऋणकोवर जुनी संशयित कर्जनिधी किती आहे? आता समायोजनेत आलेली कोणती असते? तर समायोजनेत काय म्हणे बाई? संपूर्ण ऋणको म्हणजे आपले पैसे बुडणार. म्हणजे किती पैसे बुडत? मग जुनी किती आहे? नवीन किती आहे? आपल्या कामाची कोणती? नवीन वाली मोठी असली, आपली नवीन वाली लहान आहे. मग कुठं घेऊ? ऋणको आणि व्हॅल्यू लिहिताना त्या दोघांचा डिफरन्स 400 रुपये. चला, त्याच्यानंतर पहा, तो वाढ घट आहे काय? मग आता बेरीज करून नफा तोटा काढून घेऊ. इकडे लक्ष द्या. 1500 आणि 400 1900, 1900, 1900. याच्यातून 550 रुपये मायनस करू. 1900 मधून 550 गेले, 1350 आले. किती आले? याला नाव द्यायचं नफा. आणि हा नफा सगळ्यांना वरून वरून करून. आणि काय प्रमाण आहे त्यांचं? 2 2 1. करता येते का डिवाइड? चला, 1350 रुपये 2 2 1 यामध्ये डिवाइड करा. फाइव 40 270 540 540 270. बरोबर आहे. आता बघू भागीदारांचे. चला, किती भागीदार आहे? अरुणचे भांडवल खाते, वरुणचे भांडवल खाते, वरुणचे भांडवल खात्यात किती पॉइंट असते? पहिले भांडवल खात्यात काय लिहिली? चला, पहिल्याची शिल्लक सांगा किती? 20. दुसऱ्याची? तिसऱ्याची? असे किती पॉइंट आहेत आपले? पहिले आपण काय लिहिली? आता नोंदी कोणकोणत्या नोंदी वाटत असते? सामान्य निधी. आपल्या याच्यात पास सामान्य निधी पण नागारी, नफा तोटा याला म्हणजे नोंदी वाटा लागत नाही. मग पहिले लिहिली शिल्लक, मग नोंदी वाटून दिल्या. आता तिसरा पॉइंट, नावेचं जमा, जमाचं नावे. जरा बँक खात्यात कोणाचं नाव दिसून राहिलं मग बँक खातं सोडून द्या. पुनर्मूल्यांकनात या इथं पहा कोण आहे, कुठं होता? नावेचा कोणाच्या खात्यात आणि नाव काय लिहायचं? 540 रुपये.
इथलीच व्हॅल्यू इथे लिहून घ्या. आता कोण आहे? कुठे होता? नावेचा कोणाच्या खात्यात? पुन्हा काय नावानं? 540. आता कोण आहे? कुठे आहे? नावेचा कुणाच्या खात्यात? पुन्हा काय नावानं? 270. पहिले लिहिली मग नोंदी नावेच्या जमाच्या. आता चौथ्या नंबरचा पॉइंट आहे, जर पुन्हा संपत्ती घेतली, चला वरून वरून करून यांच्यापैकी कोण संपत्ती घेतली का पहा. पक्क. मग आता काय करायचं, ज्या भागीदाराचा मृत्यू झाला, कोणाचा? करूनचा, तर करूनच्या हिश्श्याचा नफा किती आला? 250. याच्या नोंदी किती करायच्या? 1. मृत्यू झालेल्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा. नफा तोटा निलंबित खाते किती रुपये? ही झाली याची. आणि दुसरी नोंद करायची नवीन कार्यबंधाच्या संपत्तीवर. काय नाव? नफा तोटा निलंबित खाते किती? 250. या झाल्या याच्या 2 नोंदी. झालं. आता करायची नोंद ख्यातीची. ख्याती किती रुपयानं वाढली? 2500. कोणाची वाढली? अरुणची की संस्थेची? मग सगळ्या संस्थेला वाटली आपण. पहिल्याला किती दिले? दुसऱ्याला, तिसऱ्याला. हे ख्याती लिहायची त्यांच्या भांडवल खात्याच्या जमा. पहिल्याचं नाव लिहू ख्याती खाते 1000 रुपये. दुसऱ्याचे ख्याती येईल 1000 रुपये. आणि तिसऱ्याची ख्याती येईल 500 रुपये. ही झाली ख्यातीची पहिली नोंद. अरुणची अरुणच्या खात्यात, वरुणची वरुणच्या खात्यात, करूनची करूनच्या खात्यात. आणि याची दुसरी नोंद कुठे होईल? हे पहा, नवीन ताळेबंदात आपण ऑलरेडी 2500 रुपये लिहिले. जुनी किती होती? 5000. किती न वाढली? नवीन किती झाली? आली बरोबर. चला अजून काय राहिलं? मग आता बेरज करू आणि शिल्लक काढून घेऊ. 2 मिनिटं लक्ष द्या. पहिले अरुणचं खातं बंद करू. 21540. 21540. यातून ही बाजू. चला किती शिल्लक उरले? 21540. आणि याचा मृत्यू झाला काय? मग याला नाव काय द्यायचं? आता दुसऱ्याची बेरीज करू. 20 आणि 21 तेवढीच होते. 21540. 21540. यातून ही बाजू किती उरले? 21540 उरले. आणि याचा मृत्यू आहे काय? मग हा कंटिन्यू राहणार आहे ना, तर याला नाव काय द्यायचं? आता तिसऱ्या भागीदाराची बेरीज करू. 10 10 10 10 11020. 11020. बरोबर आहे काय? बरोबर आहे. आता यातून ही बाजू मायनस. 11020 मधून मायनस केले तर 11020 राहील. आणि या भागीदाराचा मृत्यू झालाय, तर मृत्यू झालेल्या भागीदाराच्या भांडवल खात्यात आपण काय नाव देत असतो? कर्ज खाते. कोणाचे? आज काय म्हणे का वारसाला पैसे कसे दिले? एनईएफटी. एनईएफटी म्हणजे फोन पे, गुगल पे सारखं. तर ह्या पैसा कुठून जात असते? मग याला नाव द्यायचं बँक खाते. काय नाव द्यायचं? म्हणजे पैसे नगदी दिले. आता हे जे बँक खात्यातली नोंद आहे हे कुठं जाईल? बँक खात्यात. आपलं बँक खातं बंद करायचं राहिलंय ना, मग कोणत्या खात्यात जाईल? आता सांगा हे बँक कुठं आहे? नावेचं कुठं येईल? आणि कोणत्या खात्यातून लोन घेतली? मग काय नाव लिहू? करूनचे
भांडवल खाते किती 11,020. अजून काही राहिलं? आता बँक खातं बंद करू हे वालं आणि याची बेरीज करून शिल्लक काढू. 16 आणि 4 20,600. ही बाजू किती आली? 11 आणि 4 15. म्हणजे 20,600 रुपये मोठे आहे. याच्यातून 15,000 जर आपण मायनस केले तर 5,580 रुपये उरते. किती उरते? आणि याला नाव द्यायचं शिल्लक खाली नीट. समजलं? आता आपल्याला बनवावं लागते ताळेबंद. ताळेबंद पण बनवून देतो ना, जागा पण आहे, वेळही आहे. आता ताळेबंद बनवताना काय करायचं? हा ताळेबंद कोणता आहे, नवीन की जुना? जुना तो क्वेश्चन मध्ये आलाय, मग आपल्याला कोणता बनवायचा आहे? नवीन. जुन्या ताळेबंदात किती भागीदार होते? नवीन ताळेबंदात किती भागीदार होते? 2. जुन्या ताळेबंदाची तारीख होती 31 मार्च 2019. नवीन ताळेबंदाची तारीख काय आहे? 1 जुलै 2019. ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशीची तारीख लिहायची. मृत्यू कधी झाला होता? 1 जुलै. म्हणजे ह्या ताळेबंद कोणत्या तारखेचा आहे? 1 जुलै. आता ताळेबंद बनवताना काय करायचं की हा जो क्वेश्चन मध्ये ताळेबंद आहे हा ताळेबंद जसाच्या तसा लिहू, फक्त रक्कम याच्यातले लिहायच्या नाही. आता ताळेबंदाच्या देयता बाजूला पहिली नोंद होती भांडवल खाते. मग आपण पण कोणती लिहायची? जुन्या ताळेबंदात किती भागीदार होते? 3. आता नवीन ताळेबंदात किती भागीदार आहे? एका जणाचा 2च आहेत ना. कोण कोण राहील? वरून. बरोबर आहे काय? रक्कम ही जुन्या ताळेबंदातली घ्यायची, मग रक्कम कुठून आणायची? तर आपण त्यांचे भांडवल खाते बनवले ना, त्याच्यात आलेली शिल्लक. मग अरुणच्या भांडवल खात्याची शिल्लक किती आहे? मग अरुणचं भांडवल होईल 21,540. वरुणच्या भांडवल खात्याची शिल्लक किती आहे? म्हणजे वरुणचंही भांडवल होईल 21,540. भांडवल समजलंय सर्वांना? हा. आता दुसरी नोंद काय आहे? देयता बाजू. धनको. तर धनको किती होते? 16,000. ते वाढले काय घटले काय? मग जसे आहे तसे ऍज इट इज लिहून देऊन घ्या. 16,000. धनको नंतर आहे बँक कर्ज. किती घेऊ? घ्यायचंय का नाही? जान्हवी. बँक कर्ज किती आहे ताळेबंदात? 4,000. आता नवीन ताळेबंदात किती घेऊ? पैसे. का बरं? बँकेच्या कर्जाचे काय केले? म्हणजे बँकेचे पैसे दिले, आता घ्यायचे काय? देयता बाजूला अजून काही आहे काय? आता संपत्ती बाजूला चला. पहिली नोंद आहे जमीन व इमारत. इमारत किती होती? 27,000. वाढली का घटली काय? मग जशी आहे तशी लिहून घेऊ. 27. नंतर आहे गुंतवणूक. किती होती? 15,000. आणि किती घेऊ? साक्षी 16,500 घेऊ ना? किती घेऊ मग? कोण? मी एवढं स्लो चाललो आज तरी तुम्हाला समजलं नाही. जेव्हा मी फास्ट जातो तेव्हा काय समजलं? तो व्हिडिओ चालू आहे म्हणून स्लो तरी आहे खाली. घेऊ काय गुंतवणूक? समजलं आहे तुम्हाला? का नाही घेऊ हे सांगून द्या. भीती आहे ना गुंतवणूक? कुठं आहे कव्हरेज?
अबे विकली ना, मग गुंतवणूक आपल्याकडे आहे काय? मग येईन का ते? गुंतवणूक नंतर आहे उपस्थ किती होतो, आणि त्याच्यावर 550 रुपयाचा काय आकडा, घसारा काय होत असते? 550 रुपये मायनस करू 7450 रुपये काय करतो. नंतर आहे ऋणको. ऋणकोची व्हॅल्यू आउटरची लिहायची का इनरची लिहायची? म्हणजे 10,000. आता याच्यातून संशयित कर्जनिधी नकाशा आपल्याजवळ दोन आहे, नवीनवाली जुनीवाली. तर याच्यातून कोणती मायनस होत असते? नवीनवाली. आणि रक्कम लिहिताना कोणती लिहायची नकाशा? कोणती संशयित कर्जनिधी मायनस करायची आणि रक्कम लिहिताना कायची लिहायची? मग नवीनची किती आहे? म्हणजे बाहेर येईल 10,000. नंतरची नोंद आहे अधिकोष. अधिकोष म्हणजे बँक. नोंद लिहून घ्यायची बँक, पण रक्कम इथली लिहायची. हे बँक खातं बनवलंय, याच्यात किती पैसे उरले हे घ्यायचे 5,580. आता पुढची नोंद काय आहे? ख्यातीचा आपण पहिलेच लिहिलाय वर. जुन्या ताळेबंदातली ख्याती किती? 5,000. आणि समायोजन किती लावा म्हणे? म्हणजे ख्यातीत काय झाली आणि वाढ काय केली? कितीची वाढ झाली? मग बाहेर आले. चला अजून कोणती नोंद राहिली काय? आता ताळेबंदाची बेरीज करून पहा किती येते मला सांगा. 59,080 असं ना? इकडची करून पहा 59,080 येते काय बरोबर? लिहा मग बरोबर.